मी तिला दासी म्हटलेलं नाही, शब्द नीट ऐका. ती स्वतःला दासी म्हणून घेते. असे काही विद्वान लोक आहेत, असे काही संत लोक आहेत, ते स्वतःला विद्वान संत महंत म्हणून घेतात, आहेत नाही. तुम्हाला असं माझा शब्द जरा सोपा वाटत असेल तर तुकोबारायची भाषा सांगतो. तुकोबारायला वैकुंठाला जायचं होतं आणि कधीही ज्यांनी कोणावर कृपा केली नाही त्याला सृष्टीतल्या पहिल्या संतांना तुकोबाराय टोमणा मारतात. तुम्ही सनकाधिक कृपावंत नाही म्हटलेले, तुम्हाला अजून कळलं नाही महाराज. म्हणविता कृपा, तुम्ही स्वतःला कृपावंत म्हणून घेता, पण पृथ्वीवर आजपर्यंत एकाचाही उद्धार सनकाधिक संतांनी केला नाही. गरिबीमध्ये आले नाहीत, मृत्यू लोकांच्या मूर्खांमध्ये आले नाहीत, कोणाचा उद्धार केला नाही, कोणी वाल्या भेटला नाहीत. सदैव वैकुंठात राहणारे, अडवलं तर शाप देणारे, त्यांना तुम्ही कृपावंत म्हणता. म्हणविता शब्द आहे का तुकोबारायांचे? फार असं व्यंगात्मक शब्द आहेत. आपण रोज अभंग म्हणतो, तुम्ही सनकाधिक संत, पाया पण पडतो. ते तुकोबाराय टोमणा मारतात. आम्ही 40 वर्ष झाले या मृत्यू लोकांमध्ये अशा लोकात राहिलो ज्यांनी आमचे अभंग बुडवलेत, ज्यांनी आमच्या शब्दांना कधी मान दिला नाहीत. अशा लोकात राहिलो, तुम्ही स्वतःला कृपावंत म्हणून घेता. कमीत कमी एवढा करा उपकार. हा अर्थ आहे त्याचा. उच्चारण्यामध्ये अर्थ कळला पाहिजे बरं का. कधी कधी वीर रसाच्या ज्या ओव्या असतात ना, असं शिळपट उच्चारण करतात तर रसच निघून जातो. सगळेच कीर्तनकार आहेत म्हणून जरा चांगलं सांगायचा प्रयत्न आहे माझा. काय किती सुंदर अभंग, फार डोकं लावायची गरज नाही. एवढा करा उपकार कमीत कमी. आमचा नमस्कार देवाला सांगा. आणि शब्दांचे प्रयोग कसे आहेत? मूळ पाठवा. शब्दांचा प्रयोग कसा आहे? तुका म्हणे मजा आठवा मूळ, मुलीला मूळ पाठवतात. हे तुमच्या डोक्यातच बसलं. मूळ कोणाला पाठवतात? तुम्ही पुरुष आहेत, नाही कळालं? तुम्ही माहेरात सासऱ्याप्रमाणे वागताय, ती सासर सोडून माहेरात जाते आणि माहेरमध्ये येण्यासाठी ती म्हणते मूळ लवकरी. जुन्या काळामध्ये दिवाळीच्या मुळा लेकी आस असते. 8 महिने सासरमध्ये सेवा केली. शब्द गंभीरतेने ऐका. कुठे केली सेवा? ज्यांना सेवा केल्याची कुठलीही तसदी नाही, आभार नाही, धन्यवाद देत नाहीत, अशा लोकांची सासरमध्ये ती मुलगी सेवा करते. आणि फक्त एक इच्छा असते, 2-4 दिवसाकरता दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, इच्छा केली त्यांनी. आणि मग 2-4 दिवसासाठी का होईना माहेरी जावं, पण सन्मानाने. नाही कळालं? मुलीमध्ये पण अभिमान असावा, पण सन्मान असावा. जायचं ना माहेरी सन्मानाने, मूळ आलं पाहिजेत, घ्यायला आलं पाहिजेत. तसं या सासरमध्ये, मृत्यू लोकाच्या सासरमध्ये तुकोबाराय 40 वर्ष राहिले, 42 वर्ष राहिले. आणि निरोप सांगणारे कोण आहेत? सनकाधिक संत आहेत. मग त्यांना सांगा, आम्ही सासरमध्ये जाचाला कंटाळलोय, मूळ लवकरी विठला विठला. तुकोबाराय कृपावंत आहेत, पण म्हणविता दासी जनी ही दासी नाहीये, पण ते म्हणून घेते. संसारामध्ये काही प्रथा आहेत अशा. काही लोक, आता एखाद्या बाईंनी जर ओळख करून दिली जुन्या काळामध्ये, आताच्या काळामध्ये हा माझा गोपाळ आहे म्हणतात, पण जुन्या काळात म्हणायचे हे आमचे मालक आहेत. अर्थ नाही कळला अजून. हे आमचे मालक आहेत. थोड्या वेळामध्ये त्याच्या हातात पिशवी दिली जाते, बाजार घेऊन या. खरं मालक कोण आहे? आणि हे मालक म्हणून घेत आहेत. अभंग कळले पाहिजे तुम्हाला. हे मालक, जेवढे बसलेले पुरुष मंडळी, हे मालक म्हणून घेत आहेत. आणि काम कोण करतंय? मालक का काम? काम कोण करत असतं? नोकर का मालक? तुम्ही काय करताय? संसारातलं काम करताय का काम सांगताय? तुम्ही काम करताय ना, मग मालक कसे काय? शब्दाचं पतन झालं तुमच्या नादात. शब्द तुमच्या बरोबर आला आणि मालकाचं परिवर्तन झालं. आणि तो दास या अर्थ फक्त म्हणायला मालक आहेत, काम सगळं त्याला का. तसं दासी जणी म्हणायला दासी आहेत.
ती देवाची मालकी नाही, ती विठाला विठाला भगवंताला शिव्या देणारी दासी जनी संतांना दासी म्हणून घेते. हा फरक मरेपर्यंत लक्षात ठेवा. ज्या देवाने तुम्हाला जन्म दिलाय त्याला माना न माना शिव्या द्या, पण देवाची ओळख करून देणाऱ्या संतांच्या पाया पडा. देवाला गरज नाहीये. एखादा मुलगा बापाला बाप म्हणत नसेल तर सांभाळावं लागतं. मी भाषा चांगली वापरतोय. पोरग येते सांभाळावं लागतं त्याला. पण जर जो देवाची, याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, आनंदाची ओळख करून देतो, त्या संतांच्या आनंदाने पाया पडा, लोटांगण घाला त्यांना, जो आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करतो. ती जनाबाई आहे. देवाला शिव्या देते, उभी राहुणी अंगणी शिव्या देत, पण संतांच्या बाबतीमध्ये ती विनम्र आहे. मी जनाबाईचं वर्णन करण्याचं वेगळं कारण आहे बरं का. ती महान आहे म्हणून मी सांगत नाही. पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा हा एकच अभंग आहे. अर्थ कळाला का? हा एकच अभंग आहे, फक्त 15,000 अभंगातून ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा. तुम्हाला किती कळतं मला नाही माहिती. महत्व सांगणं वेगळं, वर्णन करणं वेगळं. महत्व तुम्ही कोणाचंही सांगाल, महत्वाला काही प्रश्न पडला तुम्हाला. म्हणून ज्ञानोबरायचं आणि ज्ञानेश्वरीचं महत्व सांगणारे अभंग आहेत, ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारे अभंग नाही. तुम्ही मार्केटमध्ये जर जनतेमध्ये बघितलं ना, ते आपल्या गुरुचं महत्व सांगतात, गुरुचं वर्णन करत नाहीत. विठाला विठाला कळालं तुम्ही? गुरुचं महत्व सांगतात, संतांचं महत्व सांगतात. कमी येते आपल्या बोलण्यामध्ये, कमतरता आहेत. आपल्या बुद्धीचं दारिद्र्याचं ते प्रतीक आहे. महत्व काय सांगणार तुम्ही? महत्व कोणाचंही सांगणार ना. तुम्ही एखाद्या घरामध्ये जा, मुलाचं महत्व आई सांगते, माझा मुलगा फार गुणी आहे, हे महत्व आहे, वर्णन नाही. का एक जण तर माझ्याकडे आला म्हणे, महाराज आमचे गुरु फार मोठे आहेत. नाही कळालं? म्हणलं पुढे काय नाही, खंडाळ्याच्या घाटामध्ये टायरची हवा गेली, गुरुजीने असा हात केला आणि हवा भरली. हे महत्व आहे, हे वर्णन नाही, हे महत्व आहे. ज्ञानेश्वरीचं वर्णन फक्त जगात दोनच व्यक्ती करतात, खुद्द ज्ञानेश्वर महाराज आणि एक जनाबाई. विठाला विठाला हिंमतच नाही कुणाची, महत्व सांगतील. पण तरी मी काही बोललो नाही. महाराज तुम्ही काही बोलले नाहीत. म्हणलं टायरमध्ये हवा भरणार आहे, म्हणलं तुझा गुरु कोण आहे? तुझा गुरु. महत्व म्हणजे काय? पोरगा होत नाही, नोकरी लागत नाही, मध्यस्थी माणूस, चांगल्या भाषेत त्याला दलाल म्हणतात. संसारिकाचे जो काम करतो त्याचा वेश जरी परमार्थाचा असला तरी तो दलालच आहे, लक्षात ठेवा. तरी तो दलाल, कारण संसाराचे काम करतो ना तो. परमार्थाचं क्षेत्र वेगळं आहे. पुन्हा एका क्षेत्र वेगळं आहे. क्षेत्र शब्दाचा अर्थ एक पूर्वेला आहे आणि एक पश्चिमेला आहेत. ह्या दोघांचे स्वभाव वेगळे आहेत, दोघांचं कार्य वेगळे. ज्ञानेश्वरीचं महत्व वेगळं आहे, ज्ञानोबरांचं महत्व वेगळं आहे, ज्ञानेश्वरीचं वर्णन वेगळं आहे. जर एखादा पोलीसवाला असला आणि त्यांनी जर एखाद्या चोराला एखाद्या माणसाने पाहिलं असेल, तो वर्णन करतो आणि वर्णन ऐकून दुसरा माणूस फोटोग्राफ काढतो. त्याची मिशी अशी आहे, त्याची चेहरा असा आहे, त्याची भुवई असे, डिटेक्ट चित्र निघतं. वर्णन करणारा व्यवस्थित असेल तर. काही काही भाग्यवान आहे, डॉक्टरकडे जाऊन कळत नाही काय होतं म्हणून. काय होतंय, काय नाही, कसनुसं होतंय, त्याने कोणत्या गोळ्या द्यायच्या. पेशंट सुद्धा विद्वान पाहिजेत, करेक्ट इलाज होतो. नाही कळलं अजून? शिष्य विद्वान असेल तर उद्धार होतो. गबाळे असेल ना, हे कसनुसेला कसनुसी गुरु भेटतात. आणि ही ब्याद, ही जमात ज्ञानेश्वरीकडे येत नाही, हे मग आमचं नशीब आहे. कसे कसे अर्थ लावले असते ते सांगता येत नाही या लोकांना. अर्थ लावत नाही हे आमचं नशीब आहे. चुकीचा अर्थ लाव, म्हणून माऊली कळायला काय वेगळी. आणि जेवढे संत आत्तापर्यंत आपण स्टेजवर उभा आहोत तिथपर्यंत जेवढे संत आहेत, यांचं महत्व सांगितलं लोकांनी. अमुक चमत्कार केला, नदीतल्या पाण्याचं तूप केलं, ज्ञान सांगितलं असा संत नाही.
अर्थ कळतं? हे आळंदीमध्ये बोलतोय तुम्हाला मी. काय ऐकतं तुम्ही लोकांचं? राग काढली, आतून लाडू निघाले, खा. पाण्याचं तूप केलं तर की अहो, महाराज लोक जेव्हा हे सांगतात ना, तेव्हा मला महाराज लोकांच्या बुद्धीची कीव येते. हे काही सांगणे काय, अंधश्रद्धा वाढवू नयेत. आपण चुकीचं सांगतो म्हणून बाकीचे शिकलेली लोक आपल्याला नावं ठेवतात. आपला दोष येतो का? वर्णन करता येत नाही, हा वीक पॉइंट आहे. ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणून ज्ञानेश्वरी सांगता येत नाही. विठाला विठाला 15,000 अभंग आहेत, जेने निगमवडली प्रगट केली वगैरे वगैरे, सगळं महत्व सांगणारे अभंग आहेत, पण चांगलं महत्व सांगणार आहेत. पण जनाबाई एक असे, ती ओळखती, माऊलीच्या चरित्राला ओळखती, स्वभावाला ओळखती, काय लागतं यांना. ज्ञानेश्वरी म्हणजे काय याचं वर्णन फक्त जनाबाई करते, कोणी दुसरं करते. माऊली तर करतातच, माऊलीचं वर्णन सुद्धा कळत नाही हो लोकांना, काय सांगायचं. एक साहित्यकार पुण्यामध्ये चर्चा झाली, महाराज माऊलीचे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे, हे माऊलीला धन्यवाद देणार बरं का अवलादी. म्हणलं काय झालं? काय नाही, मराठीचं किती वर्णन केलंय, माझा मराठाची बोल कौतुके. अरे म्हटलं बाबा जरा ऱ्हस्व दीर्घ बघत जा. माऊली काय म्हणतात, माझा मराठाची बोल. आपण 4 जण मराठी बोलतोय, तर 4 जणांपैकी आपण काय म्हणतो, याची मराठी चांगली आहे. मग 3 जणाला येत नाही का? बोला ना. मग 3 जणांची मराठी वेगळी, त्याची वेगळी का? बरं, ज्याची मराठी चांगली त्यालाच अनाउन्सर म्हणून ठेवतो आपण, की याची मराठी चांगली बोलतो, याला स्टेजवर घ्या. बाकीच्या ऐकणाऱ्याला मराठी कळत नाही का? तसं ज्याची मराठी चांगली, ज्ञानोबराय म्हणतात, तो बी आहे. माझा मराठाचा बोल कौतुक आहे, तुमचा नाही. तुमची मराठी कंटाळवाणी आहे. आता याच्या इथपर्यंतच थांबतो मी. कातड्याचं वर्णन करणारी मराठी ही अमृताला जिंकू शकत नाही. ब्रह्माचं वर्णन करणारी ज्ञानेश्वरी अमृता ते पैजा जिंके, हे वर्णन आहे ज्ञानोबरायांचं. आपल्या लक्षात यायला वर्णन कुठे आहे आणि महत्व कुठे आहेत. गुरुचं महत्व आहे, वर्णन नाही करता येत गुरुचं. शब्द लक्षात ठेवा, गुरुचं वर्णन करता येतच नाही. जर एखाद्याने सांगितलं की माझा गुरु मोठा आहे, तो लहान आहे असं समजायचं. डोळे झाकू नका. गुरुचं वर्णन करता येत नाही, कारण की गुरुंनी दिलेला अनुभव वाणीतून सांगता येत नाही, म्हणून वर्णन करता येत नाही. महत्व सांगितलं की सामान्य माणूस निवांत माथा ठेवीजे चरणी, हे गुरुचं महत्व आहे. विठाला विठाला. शब्द काय, शब्द ज्ञान आणि कशामुळे शब्द वापरतात हे आपल्याला कळायला पाहिजे. निवांत माथा ठेवीजे चरणी हिची भले, शब्द वर्णन नाही करता येत गुरुचा. म्हणून कधी कधी ज्या, आणि का असं होतं, संसारातली माणसं, वाईट म्हणून घेऊ नका, संसारातली माणसं जेव्हा परमार्थ करतात तेव्हा त्यांच्या सवयी परमार्थामध्ये येतात. नाही, संसारामध्ये जे चमचागिरी करणारी लोक आहेत, चाटुकारिता करणारी लोक आहेत, ती जेव्हा परमार्थामध्ये येतात त्यांच्या त्या सवयी जात नाहीत. दारुड्याचं पण वर्णन करतात हो. हे जे 10व्याला जाणारी लोक आहेत ना, त्यांच्या बाबतीत लय वाईट वाटतं. गावात सगळ्यात खराब माणूस, दारुड्या माणूस, जुगारी माणूस मेलेला असतो, आणि कीर्तनकार त्यांना सांगतात की याला सद्गती प्राप्त हो. हे कोण आहेत? आणि लोक पण इतकं विचित्र आहेत, कावळा आले की त्याला म्हणतात महाराज बंद करा. कावळा ज्याची प्रवचन बंद करतो, आपली योग्यता आपण डाऊन करतो. नाही कळालं? आपली योग्यता आपण डाऊन करतो. 2 पैसे नाही मिळत तर काय बिघडलं? बरं, तुम्ही ब्रह्मचारी आहात ना, घरात आणा म्हणून कोणी मागितलेलं नाही ना, तरी देखील संसारातल्या सवयी परमार्थात आल्यानंतर त्या जात नाही. आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये मोबाईल फॉर्मेट केला नाही, आणि मग काय होतं, त्या जुन्या सवयी आणि परमार्थातले चांगले शब्द याचं मिश्रण होऊन परमार्थामध्ये सांगितलं जातं. खिचडी म्हणतात याला, शुद्ध ज्ञान नाही. हे तुकोबाराचे अभंग आहेत. निरे कोणापाशी, निरे निरस एखाद्याजवळ जर ज्ञान असेल तर तुकोबारा म्हणतात मी मागतोय मला द्या, नाहीतर घरोघरी अवघे झाले शब्द ज्ञान. परिमेळवन बहु माझी
तो 400 वर्षापूर्वीचे शब्द आहेत बरं का. घरोघरी अवघे झाले शब्दज्ञान. घरोघरी हा शब्द फार महत्वाचा आहे. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये मलाच सकाळी सकाळी मेसेज होतात नीट वागा म्हणून. घरोघरी अवघे, कुणाला काय सांगावं हे तर कळलं पाहिजे ना. कोणी कोणी सूर्योदयाचा फोटो मला पाठवतो, म्हटलं उठला लवकर माणूस. कॉपी करतो आपण. घरोघरी ज्ञान नाहीये, शब्द ज्ञान आहेत. कुणाची तरी 2 शब्द, 2 वाक्य, 2 विषय, 2 सब्जेक्ट ऐकलेले असतात आणि संसारातल्या सवयी त्यात मिक्स केलेल्या असतात. प्युअर राहत नाही ते. प्युअर अहंकारी जो असतो ना तो प्युअर नसतो, हे लक्षात ठेवा. स्वाभिमानी प्युअर असतो. फरक लक्षात ठेवा. स्वाभिमानी 9व्या अध्यायामध्ये असे शब्द आहेत ज्ञानोबरायांचे, ते वाहंकारू वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागे. शब्दाचं आम्ही आहोत म्हणून देवा तुला किंमत आहे. तुझे दागिने आम्ही आहोत, याला म्हणतात जगणं, याला म्हणतात संत. भगवंताच्या अंगावरचे दागिने आम्ही आहोत, नाही कळालं, ते संत आहेत. किमान दागिने नाही झाला तर कलंक होऊ नका. परमार्थाला आपल्यामुळं गालबोट लागेल, आपल्यामुळं इतरांचा परमार्थ कमी पडेल, किमान हे तरी करू नका. विठ्ठला विठ्ठला. मग काय होतं, ज्या वेळेस वर्णन करायचं असतं एखाद्या गोष्टीचं, एखाद्या महत्वाचं, त्याला तो विषय समजला तर वर्णन करेल. शब्द आहे का, त्याला विषय समजला तर वर्णन करेल. विषयच कळला नाही तर वर्णन काय करेल. एखाद्याला गायन समजतच नाही, कोणत्या रागात गातोय, आणि हा खालून वाह, काय न राग कळतो त्याला, न स्वर करतो, कोणता स्वर लावायला नाही पाहिजे हे सुद्धा ज्याला कळत, वाह नाही कळलं अजून. मी कीर्तन करायला बोलतोय. ज्या लोकांना कीर्तनच कळत नाही ती लोक म्हणतात वाह कीर्तन, आणि तो जेव्हा आमच्याकडे येतो ना तो छाती काढून चालतो. मला म्हणजे शास्त्रीजी 30 ते 65 दिवस फुल. नाही कळलं फुल म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतात, फुल शब्दाचा काय अर्थ इंग्लिशमध्ये. जो आणि पुढचा टप्पा आहे का बरं का, कधीही मी कीर्तन करायला सांगतो, दिधल्याशिवाय मिळत नाही, हा ज्ञानोबारांचा सिद्धांत आहे. ज्ञानोबारांचा दिधल्याशिवाय 12 तास तुम्ही प्रवास करता, कीर्तन करता, मग तुम्हाला पाकिट मिळतं. आयुष्य दिलं मग तुम्हाला पाकिट मिळालं. तेच आयुष्य जर माऊलीला दिलं तर तुम्हाला संत बनवलं असतं. चर्चा ही नाही की कोणाला किती रुपये मिळतात आणि कोणाला किती पाकिट मिळतं. गौण विषय आहेत. तारुण्य विकल्यानंतर तुम्हाला पैसा मिळतो. जेवढे कॉर्पोरेट क्षेत्र आहेत, जेवढ्या कंपन्या आहेत, 1-1 कोटीचं पॅकेज असू द्या, त्यांचे 24 तास कंपनीने विकत घेतलेले आहेत. तो मनुष्य म्हणून जगत नाही, नौकर म्हणून जगतो. आणि तुकोबाराच्या अभंग आम्ही स्वामी म्हणून जगणारी माणसं आहेत, मालक म्हणून जगणार. हा फरक क्षेत्रातला आहे. विठ्ठला विठ्ठला. मानसिक मित्रांनी सांगितली होती, महाराष्ट्रीय माणूस भगवंताला प्रसन्न केला. भगवंताने काय मागायचे ते माग. ते म्हणजे जमीन पाहिजे जमीन दिली, कंपनी पाहिजे कंपनी दिली, बायको पाहिजे बायको दिली, हे त्याला कमवता येते तेच मागतात भिकारी. नंतर भगवंताने अजून काय पाहिजे म्हणजे जगातली मोठी कंपनी. म्हणजे यस, भगवंतानी कंपनी दिली, काय मागो या माणसाने, मग एक चांगला बॉस दे म्हणे. काय मागितलं, चांगला बॉस दे. भगवंताने विचारलं कशा करता, नोकरी कुठं करायची. अर्थ कळलं, कंपनीचा मालक केलाय पण नोकर वृत्ती जात नाही. सगळं दिल्यानंतर मग तो चांगला बॉस दे का त्याच्या हाताखाली मला नोकरी करायची. अरे सगळं मिळालं ना तुला, कधीतरी मालक हो. वृत्ती नोकर झालेली. अर्थ कळला का. वृत्ती जेव्हा गुलाम होते तेव्हा मालक होण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.
परमार्थ मालक होण्यासाठी आहे. विठाला विठाला तुकोबाचे सगळे आम्ही राजे तिन्ही लोक देव जनता गुलाम आहेत. वृत्ती गुलाम वृत्ती पॅकेज किती छोटा विषय. तुझं तारुण्य विकत घेतलं हे तुला कळलं नाही. संसारातलं सुख तुमचं आयुष्य विकत घेतात मग तुम्हाला सुविधा देतं सुख देत नाही. तुम्ही माझ्या समोर बसली माणसं विचारलं फार समाधान चाललंय. समाधान म्हणजे काय पोरं नीट आहे बायको आदमीमध्ये पैसा फरक यांनी काय झालं किती दिवस चालणार आहे. महिना 2 महिने 4 वर्ष सुख आणि अचानक पोट दुखायला काय झालं काय आकडे बिघडले हार्ट आटिकेची पाय झाली हे सुख नाही आहे. तुम्हाला विकून घेतलं सुख आहे. सांगतात स्वतःला विकू नका स्वतःला गुलाम करू नका स्वतःला गुलाम ठेवू नका. परमार्थामध्ये संतांचं दासी म्हणून घेतलेली आहे. दासी नाही ती नाही तर ज्ञानेश्वरीचं वर्णन नसतं करता आलं. आणि वर्णन त्यानेच करावं ज्याला विषय कळतो. शब्द आहे का विषय ज्याला कळाला तो गुलाब आहे. काय वर्णन करणार आहे त्याचं. पुन्हा एकदा समजून सांगतो. समोर गुलाब आहेत. आता याच्यातले फरक सांगतो किती लक्षात राहते तुमच्या. पहा दगड माती सरोवर सगळे त्याच्यामध्ये नाजूक फुले. आता ज्याचा त्याचा अधिकार आहे काय पाहिजे. काही काही माणसं जे रेड्याच्या वृत्तीचे असतात त्यांना कमळ दिसतच नाही गवतच दिसतं. काय गवत आहे व सगळं हिरवगार आहे. अरे ते कमळ बघ ना. हे माणसं कशी आहेत याचं वर्णन आहे. काही दिसत नाही. जो दुष्काळातून आलेला आहे त्यालाही कमळ दिसत नाही. तो म्हणतो काय पाणी हो. अभाव जीवनामध्ये आहे त्याची पूर्ती झालेली. अर्थ लक्षात आला. अभाव जीवनामध्ये म्हणून भारतीय दर्शनशास्त्र कधीही गरिबांनी निर्माण केलेलं नाही. सगळे श्रीमंत आहेत. तुकोबा ज्ञानोबरायांचे पंजोबा मराठवाड्याचे चीफ होते. चीफ महत्व होते. त्यांच्या घराण्यात ज्ञानोबरायांचा जन्म आहे. विठाला. आणि हे जेव्हा दाखवतात ना पिक्चरवाले हे वगैरे इतकं वाईट वाटतं. असं वाटतं की ज्ञानोबराय किती गरिबीतून जन्माला आले. सावकारकीचा तुकोबरायांचा व्यवसाय. बागायत जमीन सावता महाराजांची. गरिबी स्वीकारणं वेगळं आणि स्वीकारली का जाते माहिती का. आनंदासाठी तुम्ही श्रीमंत होता आणि परमार्थातला आनंद मिळाल्यानंतर संसाराच्या वस्तूकडे कोण पाहत. काय गरज आहे. 1,00,000 रुपये मिळाले 10,000 सोडणार तुम्ही. तसा परमार्थातला आनंद मिळाला म्हणून संसार सुटला. सुटला शब्द आहे सोडला नाही. विठाला विठाला. म्हणून अशी काही माणसं आहेत परमार्थामध्ये की ज्यांना ज्ञानेश्वरी दिसतच नाही. काय दिसतं काय माणसं जमा झाली का कार्तिकीला. अजून दुसरा माणूस असतो तो काय तमाशे होते. माणसंच आहे ते. पण ते तुम्ही आहात म्हणून तमाशाचा फळ लावलाय. जर विकलं जात नसेल तर फळ लागणार कोण. काही काही माणसं हॉटेलात खाणारी असतात. छान हॉटेल आहेत अमक्या अमक्या ठिकाणी चांगलं मिळतं. ज्ञानेश्वरी दिसत नाही याच्यासाठी बोलतोय तुम्हाला. मग काही माणसं ठरवून येतात आपल्याला 3 दिवस कीर्तनच ऐकायचे. ही या लोकांपेक्षा थोडी वेगळी आहेत. जे बाजार पाहणारी माणसं हिरवं गवत पाहणारी वेगळी. तर कीर्तन ऐकतात पण याला कीर्तनातलं खरंच काही समजत नाहीत. फक्त एक डोक्यामध्ये आम्ही यांचं कीर्तन ऐकलं कळत काहीच नाही. लक्षात तर अजिबात राहत नाहीत. त्यांना विचारलं कोणता अभंग होता काहीतरी तुका म्हणे म्हणत होते. पण इतरांपेक्षा चांगले निदान कीर्तन दिसतं. तसं ज्या वेळेस तुम्ही निसर्गामध्ये फिरता ते कमळ पहिल्यांदा दिसलं पाहिजे तुम्हाला. पाण्यावरचं कमळ दिसलं पाहिजे. टप्पे ऐकत चला ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे ज्ञानेश्वरी कळते. मग कमळ दिसल्यानंतर काही माणसं 1 सेकंद 2 सेकंद पाहतात. असं पाहिलं एक कमळ आहे बरं का निघाले दुसरीकडे. त्यांना कमळाशी काही देणं घेणं नाही. ते कमलाक्षी पाहायला आलेले असतात. पोरांना कळतो का लक्ष जात नाही. कमळासाठी आलेले ज्ञानेश्वरी साठी आलेले नाहीत. म्हणून ज्ञानेश्वरीतल्या ज्या व्यावसायिक ओव्या आहेत तिकडंच लक्ष जातं. त्याच्या अतिरिक्त ज्ञानेश्वरीमध्ये सौंदर्य आहे नाहीच लक्ष जात. मग काही जिज्ञासू असतात ते म्हणतात इतक्या पाकळ्या आहेत असा कलर आहेत इतकं मोठं स्थान आहेत. हे इतरांपेक्षा बेटर किमान लक्ष तरी गणितीप्रमाणे का होईना त्या कमळाकडे पाहतात.
नाही लक्षात आलं. अजून पुढचा एक वर्ग आहे, त्या निसर्ग नियमाप्रमाणे त्या तलावामध्ये उगवलेलं कमळ आहे त्याचे फोटो काढतात, त्याचे फोटो काढतात, मस्त बसून असतात. कमीत कमी ती फोटो काढणारी माणसं 12 तास तिथं आहेत आणि 12 तास कमळच पाहतात. हा एक वर्ग आहे. बरं, आता मला सांगा, फोटो काढण्यासाठी कमळाचा उपयोग आहे का? एक भ्रमर येतो आणि तो जे मकरंद घेऊन जातो तो कळत पण नाही कुणाला. फक्त कमळ पाहणारी लोक आहेत, कमळाचा फोटो काढणारी लोक आहेत, कमळाच्या कलरवर भाळणारी लोक आहेत. मकरंदापर्यंत फक्त भुंगा जातो. तशी माझी ज्ञानेश्वरी आहे. काही सांगतात ओव्या इतक्या आहेत, अध्याय इतके आहेत, इतक्या वेळा उवाच आलेले आहेत, इतक्या वेळा शब्द आलेला आहेत. निदान ज्ञानेश्वरी पाहतात. अशा ओव्या आहेत, तशा ओव्या, किमान सांसारिक लोकांपेक्षा त्यांच्याकडे पाहणं फार चांगलं आहे. पण कमळाचा जन्म हा वर्णन करण्यासाठी नाही आहे. कोणतंही फुल असू द्या, कमळ असं डोक्यात घेऊ नका बरं, तेच बसायचं डोक्यात. कोणतंही फूल असू द्या, फक्त सुगंधासाठी जन्माला आलेलं आहे. ज्या दिवशी, ज्या क्षणाला त्या फुलातला सुगंध संपला, तिथून ते कोमजायला सुरुवात होते. जोपर्यंत सुगंध आहे, फुल टवटवीत आहे. लक्षात येते? टवटवीतपणा कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याच्यामध्ये परिमळ आहे. आणि एकदा त्या तारुण्य निघून गेलं त्या फुलाचं, न दिसणारं, हे विसरू नका. आपलं तारुण्य निघून जाते हे भल्या भल्यांना कळत नाही. विठाला विठाला. 2-4 दिवसापूर्वीच एक म्हातारं तक्रार करत आलं. मला म्हणजे शास्त्रीची पोरांना काही सांगा, ऐकत नाहीत माझं. नाही कळालं? पोरांना काहीतरी सांगा, ऐकत नाही माझं. म्हटलं माझं कशामुळे ऐकतील? नाही तुम्ही महाराज आहात. म्हटलं तुझं रक्त तुझं ऐकत नाही. त्याला मी जरा वेगळा शब्द बोललो होतो. मी म्हटलं तुझं काय नोकर आहे का मी तुझ्या पोराला सांगायला? तर राग आला. महाराज तुम्ही असं बोलतो. म्हटलं असंच बोलणार, याच्यासाठीच परमार्थ आहे, बोलायला बंधन माझं आहे का? मुक्त का असया म्हणावे. नाही आवडत नाही, येऊ नका ना. ज्याला एखादा परमार्थिक माणूस चांगला वाटत नसेल, येऊ नका. तुम्ही सगळे म्हणाल महाराज तुम्ही उद्धट बोलताय. ही ज्ञानेश्वरी आहे. वेडीवे माझी दडे, लोक जवळ येऊ नये म्हणून जो प्रयत्न करतो ना, तो संत आहे. विठ्ठला विठ्ठला. अहो त्याने कमवलेला खाऊ, माझा शब्द नीट ऐका, त्याने कमवलेला खाऊ खायचं कधी? दिवसभर जर माणसं असले तर जेवायचं कधी? त्याने तारुण्य विकून ज्ञानेश्वरी कमवली आणि मकरंद खायच्या टायमाला माणसं पाया पडायला लागली. कुणी सांगितलं कुठं ना? नाही म्हण महाराज लोकांचं काय होईल? पुढीलाचे ओझे. भारताचं काय होईल? आपले माथा. एक तर पहिलं संसाराचं दुःख, पुढे जगाचं काय होईल त्याचं दुःख. कुंथल्याशिवाय. आणि अशी माणसं आयुष्यात जवळ लागू नये. जर कधी पाप केलं तर होऊ शकते, ते जवळ येऊ शकतात. दुःख देणारी माणसं. वारकरी संप्रदायामध्ये 50% अभंग फक्त संगतीवर आहेत. वाल्मिकापासून आतापर्यंत जी माणसं सुधारली ती संगतीनं सुधारली, ते विसरू नका. विठाला. म्हणून का ऐकत नाहीत पोरं? विचारच करू नका. मी त्याला विचारलं, बरं तर जेवढे माणसं बसले, तरुणपणामध्ये तुमचा आईबाप ऐकत होते, बायको ऐकत होती, बरोबर आहे. आता कुणीच ऐकत नाही, हेही बरोबर आहे. का? परिमळ गेला. हे याचं नाव परमार्थ आहे. तो परिमळ जर देवाला दिला तर ते टिकेल. परिमळ जर विषयात घातला, तुमची माती झाल्याशिवाय राहत नाही. कोणी वाचवणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जर चांगलं वागलं, देव सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. जर तुमच्या चुका झाल्या ना, देव माफ करू शकत नाही. असे काही संत आहेत आज, ज्यांच्या चुका झालेल्या आहेत, बर्बाद झालेले. एकदा कलंक लागला ना जीवनाला, पुन्हा ज्ञान सुद्धा ऐकत नाही त्याचं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून भ्रमर जो आहे तो जिथं पराग आहे त्याच फुलाजवळ येतो. आणि त्या फुलाने जपण्याचा विषय म्हणजे पराग आहे.
सुगंध आहे. बोलतोच आता थोडंसं पुढं, आता बसलोच आहे, तुम्हाला पण काही पर्याय नाही. ज्या फुलात सुगंध आहे ना तेच फुल स्त्रियांच्या डोक्यावर असतं. किती कळतंय बघा. आणि ज्या फुलाचा सुगंध गेला, कोमजलं, ते तिच्याच पायाखाली असतं. जी फूल डोक्यावर ठेवते तीच पायाखाली तुडवते. तुम्ही ठरवा ज्ञानेश्वरीकडे यायचं का. इथे ज्ञानाचा विषय नाही आहे. पुन्हा सांगतो, मी काही ज्ञान सांगितलं नाही तुम्हाला, ज्ञानी झाल्यावर असं होईल. तारुण्य देवाला अर्पण करा आणि मग बघा तुमचा सुगंध. 700 वर्ष झाले ज्ञानबा तुकाराम चालू आहे. 700. कुणाचा संबंध नाही, काही बोलत नाही. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो तुम्हाला, विठ्ठला विठ्ठल. ज्ञानबा तुकाराम हे भजनच का. ज्ञानोबरायाने सांगितलं आणि तुकोबरायाने वागून दाखवलं म्हणून दोघांची नाव आहेत. बघा कसं सांगितलं. विषयांतर करून सांगतो तुम्हाला. यमाचा पाहुणा, आणि त्याच हरिपाठामध्ये एक शब्द आहेत, शांती दया पाहुणा. कधी गंभीरतेने विचार करा. माऊली शेवटच्या अभंगात सांगतात हरिपाठात, पाहुणा हरी करी. पाहुणा कुणाला कर, हरीला पाहुणा कर. आणि तुकोबरायचा अभंग पा, पाहुणे घराशी आजे आले, सांगितलं पाहुणा कर. तुकोबरायांनी सांगितलं पाहुणा केला. कुणाला, पाहुणे घराशी. म्हणून ज्ञानबा तुकाराम भजन आहे. असे 1000 अभंग आहेत बरं का, एक नाहीत. त्याच्यातच आपला वेळ जायचा. आणि जर समजा हरीला पाहुणा नाही केला तर यमाचा तिथल्या तिथंच आहेत. अशी तुकोबरायांचा प्रत्येक अभंग, प्रत्येक शब्द हा आचरणातला आहे. आणि आचरण कसं करावं हे ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रात सुगंध जो आहे ज्ञानबा तुकारामचा. पण मला सांगा, किती लोक आपल्यावर आक्षेप घेतात. लिमिट आहे का. अंधश्रद्धा आहे, वारकरी कामाचे नाही, त्यांना कळत नाही. किती रोज वर्तमानपत्रामध्ये येतं. पण मला वाटत नाही अजून वारी कमी झाली म्हणून. आणि आता तर 75 नंतर फुकट. किती काही करा, काही फरक. त्यामुळे निदान त्या लोकांना 2 दिवस का होईना आळंदीला यावंसं वाटतं. शब्द लक्षात ठेवा. तसं तुमच्या आमच्या जीवनातला आणि ज्ञानेश्वरीचा अर्क जो आहे, तारुण्य जे आहे, ते भाव आहे. तुम्हाला का किंमत आहे, भावपूर्ण बोलता. तुमचे जीवन कसं आहे, भावयुक्त आहेत. तो भाव तुमचा असेल तो संसारिक आहे, आणि संतांचा असेल तर भाव सुगंध आहे. तुम्हाला मी ज्ञानोबरांची लाईफस्टाईल सांगतो आत्ताच्या भाषेत. लाईफस्टाईल हे जे शिकलेले लोक आहेत ना, फार शब्द वापरतात. लाईफस्टाईल कशी पाहिजेत, काय काय आमच्यावर जळतात तो भाग सोडून द्या. मला एक जर म्हणलं महाराष्ट्र, अरे बोलले की वेडा आहेस का. अज्ञानी आणि मूर्ख लोकांनी चांगलं वागावं आणि संत म्हणून घेतात. ज्ञानी लोकांनी काही वाटी घेतली म्हणजे तुम्ही संत म्हणाल का. आमचं ऐश्वर्य येते. जो ज्ञानेश्वरी सांगतो त्यांनी काही वाटी घ्यायची का संत म्हणून घेण्यासाठी. त्यांनी घरी असं गोंड्या खालीवर लावायच्या का. आणि पुन्हा सांगतो, माझा अनुभव सांगतो तुम्हाला. भगवान बाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीची सेवा केली. सांगायचं आहे अजून, टाळ्या नका वाजू. भगवान बाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीची सेवा केली. वारकरी शिक्षण संस्थेसह महाराष्ट्राला बाबांनी पैसा पुरवला. ऐश्वर्य संपन्न जीवन. पैसा का आला, ज्ञानेश्वरी ऐश्वर्य संपन्न जीवन बनवते. बाबाकडे पहा, सगळ्यात ॲडव्हान्स बाबा त्या काळात असायचे, मस्त राहायचे. त्यावेळी जळणारी लोक होते. ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबर आहेत. आणि माझं मत सांगतो तुम्हाला, तुम्ही देवाची सेवा करूच नका, ज्ञानेश्वरीचे पुत्र व्हा. आणि मुलीच्या मुलाला आपल्या मुलापेक्षा जास्त जपावं लागतं. दुसऱ्याचं असतं ते. मुलीच्या मुलाला ज्ञानेश्वरीचा जो मुलगा असेल त्याला ज्ञानोबरायला आणि देवाला जपावंच लागतं, पर्यायच नाही त्याला काय.
न ज्ञानोबराचे शिष्य व्हा, न विठ्ठलाचे व्हा, माऊलीचे व्हा, दोघंही जपतात, काहीच कमी पडू देत नाही, अडचणच येत नाही. ज्ञानोबराय रागवतील म्हणून देवाला सेवा करावी लागते. तुम्ही अनुभव, जे जे ज्ञानोबरायांचे शिष्य झाले ऐश्वर्य संपन्न जीवन जगले. मला ते वैराग्य सांगितले त्याचं काय, ती आतली गोष्ट आहेत, उलट्या सुलट्या गुंड्या लावणाऱ्याची नाही ती. वैराग्य सिद्धी देईचे जाता जाता विषय सांगतो बरं का. वैराग्य कोणत्याही माणसाकडे नाही. पुन्हा जाऊन सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, त्याग असेल, चहा घेत नाही, पाव खात नाही, त्याग आहे, वैराग्य नाही. जर निष्काम कर्म केलं, पुन्हा ऐका, चांगल्या पद्धतीनं जर कर्म केलं, त्या कर्मावर भगवंत प्रसन्न होतात. ही ज्ञानोबरांची पद्धत आहे. भगवंत प्रसन्न होतात आणि मग ते वैराग्य देतात. वैराग्य सिद्धी देईजे पसायत, हे पहिली कृपा आहे, पहिलं जीवन आहे, पहिलं वैराग्य. हे भगवंत वैराग्य देतो आणि ते वैराग्य तुम्हाला देवापर्यंत नेतं, त्याला वैराग्य म्हणतात. तुम्ही आम्ही त्याग करतो, लोकांनी मानावं म्हणून, काहीतरी मिळावं म्हणून सोडणं वेगळं आणि गाईड म्हणून वैराग्य आपल्याबरोबर असणं वेगळं. ज्ञानेश्वरी वाचा, असे शब्द आहेत, वीतराग्यते सारिखा जोडवून ठेविला सखा, आघविया भूमिका सवे चाले. सतत बरोबर असतं वैराग्य. आणि साध्या भाषेत बोलतो, पण ज्ञानोबरांची जया निदिल्या ती उपासी वैराग्य गा. वैराग्य संत जर झोपला ना, संत जर झोपला, वैराग्य त्याची पाय दाबतं महाराज, त्याला जीवन म्हणतात. झोपल्यानंतर सुद्धा त्या माणसावर आक्षेप येत नाही, हा भगवंताचा प्रसाद, ह्याला वैराग्य म्हणतात. नाही तर बाकी त्याग आहे. आणि तो जो त्याग, ते जे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया, त्यावेळेस तुम्ही परमार्थामध्ये येतात, त्यावेळेस परमार्थ क्षेत्रात एंट्री होते तुम्हाला. म्हणून जोपर्यंत वैराग्य कृपेनं तुम्हाला मिळत नाही, भगवंत वैराग्य देत येतच नाही, ज्याला मिळालं वैराग्य, तिथून पुढं देवप्राप्तीचे साधनं सुरू होतात. सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. तिथून पुढं वैराग्य भगवंताने दिल्यानंतर ईश्वर प्राप्तीचे साधनं सुरू होतात. आपण ते एवढे येडपट आहेत, काय सांगायचं तुम्हाला. अगोदरच म्हणतो देव कुठे, कसा काय आहे तर दाखव. तू कोण आहेस? परिमळ गेलिया शब्दाचा अभ्यास केलाय का तुम्ही कधी? ओस. म्हातारी माणसं पहा, दुखी नाहीत. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. श्रीमंत आहेत, ओस. आनंद निघून गेलेला चेहरा, विठाला विठाला. सगळं घरामध्ये आहे, तारुण्य निघून गेले, पायाखाली आलेले लोक. आणि पुन्हा अधिकार जुनी पद्धत नाही, जमत नाही ते. म्हणून ज्ञानेश्वरीचा भाव हे मिळालं पाहिजे तुम्हाला. ज्ञानेश्वरीचे ओव्या नाहीत, शब्द नाहीत, सार्थ नाहीत. ते चित्रकार झाले, इतक्या ओव्या, इतक्या अभंग, इतक्या अशा पद्धतीनं. माझ्या बऱ्याच वेळा ओव्या बोलता नाही ना, आणि जे का वगैरे येतच नाही माझ्या तोंडामध्ये. मला जेवढा टवका पाहिजे तेवढाच घेतो मी. 3 शब्द असेल तर 3. आमचे मित्र म्हणतात, महाराज ते आई आणि जे का वगैरे, म्हटलं तू वापरत जा. आम्हाला भावाशी मतलब आहे ना, भाव. आणि ही जनाबाईची ताकद आहे, जी दासी म्हणून घेते पण ज्ञानेश्वरीचं वर्णन करते. आणि ती समजून सांगते ज्ञानोबरायांचा भाव कुठं ठेवलेला आहे. पहिल्या चरणात संत जनाबाईने, पुन्हा एकदा, संत जनाबाईने ज्ञानोबरायांनी मकरंद कुठं ठेवलाय त्याचा पत्ता आहे हा अभंग. भाव ज्ञानोबरायांचा, अक्षराचे गाठी. आपल्याला मनातल्याच गाठी माहितीत. अक्षराला गाठ असते. हा शब्द 700 वर्षात अजून एकाही माणसाने वापरलेला नाही. चॅलेंज आहे माझं. कितीही महाराष्ट्राचं साहित्य, कितीही मोठा साहित्यकार असू द्या, कितीही मोठं वर्णन करणारा असू द्या, जनाबाईच्या शब्दांची बरोबरी करता येत नाही. माऊली फार लांबची गोष्ट आहे. भाव अक्षराची
गाठी. ज्ञानोबारायांचा जो भाव आहे तो अक्षराच्या गाठीमध्ये आहे. अक्षराची गाठ असते. हा शब्द सुद्धा सुचत नाही माणसाला. सोडायची फिडायची फार वेगळी गोष्ट आहे. आणि ती अक्षर कशी आहेत बघा. शब्द भाव अक्षराच्या गाठीत आहे. पण ती अक्षर कशी आहेत? ब्रह्मज्ञानाने सजलेली आहेत. ब्रह्मज्ञानाने सजलेली आहेत. म्हणून मी तुम्हाला लाईफस्टाईल सांगत असताना हा प्रमाण मध्ये घेतलं. लाईफस्टाईल कशी आहे संतांची? साधूची लाईफस्टाईल सजलेली लाईफस्टाईल आहे. आत्ताच्या बघ संत आहे ना, कोणताही ज्याला भाव मिळालेला आहे तो भाव खाणारच. तुमच्या कशाला विषयातल्या माणसाची करमणूक करेल तो? या बसा काय चाललंय काय भाव. आता ज्ञानोबारांचे शब्द पहा कसे. हे जो भाव शब्द आहे ना त्याच्यावरच बोलतोय, तुम्हाला लक्षात असू द्या. लाईफस्टाईल आणि ओवी मरेपर्यंत डोक्यामध्ये ठेवा. मन भावशुद्धी भरले. लाईफस्टाईलचा पहिला टप्पा. प्रत्येक माणसाला 2 टप्पे असतात. एक बाहेरचा आहे आणि एक आतला आहे. एक आतलं जगणं आहे, आतला आनंद आहे, आतलं दुःख आहे. ही एक जीवन आहे. ते पर्सनल आहे, ते व्यक्तिगत आहे. आत दुखी आहात, संसार काही करू शकत नाहीत. बाहेरून सजलेले आहात, बऱ्याचशा नट्या आणि नट आत्महत्या करतात. बाहेरून सजलेले आहेत, मेकअप आहेत, भारी भारी कपडे दिसतात, आतून पोकळ आहेत. नाही कळाल? श्रीमंत माणसं आतून पोकळ आहेत. शिकलेली माणसं आतून पोकळ आहेत. एखादा पारमार्थिक माणूस हसताना दिसला ना टेन्शन येतं. हा का सुखी? हा तर शिकलेला नाही. नाही कळालं? पण शिक्षणाचा आणि आनंदी असण्याचा काय संबंध आहे हेही कळत नाही त्यांना. इतके अज्ञानी. मी कधी कधी जेव्हा बाहेर जातो ते धोतरच असतं ना आपलं पहिल्यापासून. तर असं वाटतं की एखादं जनावर धरून एरोप्लेन मध्ये आणलंय. ते अख्खे लोक पाहतात धोतरावर कसं. आता जरा केस पांढरे झाल्यामुळे नाही नावं ठेवत, पण जो नवीन विमानात जरी गेला ना, यांनी इकडे कसं काय यावं? अरे पण तुझ्या बापाचं आहे का ते? तो प्रवासी पैसे भरले, आम्ही पैसे भरलेत, का टेन्शन तुला? गरीब आणि पुन्हा शब्द आहे का आनंदी असू नये असं श्रीमंताला आणि विद्वान लोकांना वाटतं. अभ्यास करून बघा. जी टेक्निक आहेत कंपनीज असो, साधारण मनुष्य देत नाहीत लोकांना. शिष्याला आयुष्यभर शिष्य ठेवतात. अशा गुरुला नीट करायला पाहिजे. आणि एकच ओव्या म्हणून जाणे त्यांनी गुरु भजीजे. अरे किती दिवस भजीजे? मी असे गुरु आळंदीमध्ये बघितले 12-12 वर्ष झाले तरी एक उभी पाठ नाही त्या शिष्याची. आणि ते शिष्य आमच्याकडे येतात, तुम्ही नीट वागत नाही. म्हणलं वागणारच नाही का? त्या मूर्खासारखं तारुण्य देऊन सेवा करणं चुकीचं आहे. गुरुचे आभार मानले जातात तारुण्याचा उपयोग केला म्हणून. दिलं ज्ञान गूढ गम्य. ज्ञानदेवा निवृत्तीने दिदले, यांनी काहीच दिलेले नाही, नुसते घेतले. जे हिंदी सायडरचे काही संत आहेत ते गरीबाला काही बोलतच नाहीत. आव शेठ, मला माझा अजून अर्थ नाही कळणार. तरी पण सांगतो राग येईल थोडासा, नाहीतरी कधी राग आलेलाच आहे कायमचा. श्रीमंत माझं पूर्ण आहे का? कीर्तनकार आहेत. श्रीमंत माणूस आला, त्यांनी एका संताला 1 कोटी रुपये दिले, 2 कोटी रुपये दिले. बरोबर आहे? तो म्हणतो मेरा बडा भगत आहे, 2 कोटी रुपये दिले. भिकारी कोण आहे? बोला ना, भिकारी कोण आहे? त्याच्या अंगावर कपडे कोणते तर दाढी वाढवली नका बघू. शुद्ध भीक मागणारा माणूस आहे. पटेल ना पटेल तो मी म्हणलं राग येतोच माझा बोलण्याचा. अरे तो देणारा आहे आणि तू घेणार आहेस. वर बसून घेत असशील. घेणार आहेस तू. माझा शब्द नीट आहे का? घेणारा भिकारी असतो. संत देणारे आहेत. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी दिली महाराष्ट्राला, तुम्ही काय दिलं? आमचे 2-3 हे आहेत जुन्या वळणाचे कीर्तनकार मित्र.
ते आता ते टी व्हीला वगैरे कीर्तन देत होतं. मला असं वाटतं की एका ठिकाणी कीर्तन करण्यापेक्षा मीडियाला जर दिलं तर ते हजारो लोक ऐकतात, आपलं ताण कमी होतो. त्याला 2-3च कीर्तन आहेत, ते जर भांडवल जप्त झालं तर पुन्हा काय करावं. मग तो मला म्हणला, महाराज तुम्ही बिघडलेली माणसं आहेत, तुम्ही टी व्हीला द्यायला नाही पाहिजेत, द्यायला नाही पाहिजेत, मीडियाला द्यायला नाही पाहिजे. अरे म्हणलं जे काम कमी परिश्रमामध्ये होतं ते जर ते नाही, पण ते आपल्या नावाने पैसे कमवतात. लय गंभीर होऊ नका. तो काय म्हणतोय, टीव्ही वाले आपल्या नावाने पैसे कमवतात. म्हणलं तू ज्ञानोबा तुकोबाराच्या नावाने कमवतो, तू कोणता शहाणा आहेस? तुझ्या नावाने ते कमवतात, तू माऊलीच्या नावाने. माझा अर्थ लक्षात, भिकारी वृत्ती, देण्याची वृत्ती नाही. तुकोबाराने गाथा दिलाय, 400 वर्ष झाले, अजून सुगंध आहे त्याचा. ज्ञानेश्वरीचा सुगंध आहे, संतांचा सुगंध आहे, भाव आहे तो जीवनामध्ये. हे देणारे आहेत, घेणारे नाहीत. म्हणून जिथे जिथे गुरुचं वर्णन आलेलं आहे, माऊलीने आपल्या गुरुला देणारे ठरवलेले आहेत, घेणारे नाहीत. जर कोणी वर्णन करत असताना इतकं दिलं, इतकं मोठा शिष्य, इतकं काही काही श्रीमंत लोक म्हणतात आम्ही यांचे गुरु आहेत, त्यांचे सोडून द्या सगळं. नाही महाराज जरा थोडं अजून सांगा. काही नाही, जुन्या काळातले राजे लोक त्यालाच गुरु मानायचे जे जंगलात असायचे. कळलं तुम्हाला? जेवढे गुरुकुल होते कृष्णासहित शिकायला ते जंगलामध्ये होते, ते ज्ञान देत होते, घेत काहीच नव्हते. विठ्ठला विठ्ठला. आणि ही टीका नाही, सगळ्याला सांग, टीका नाही, ही वृत्तीवर विश्लेषण चालू आहे. वृत्ती कशी आहे, मालक होणारी वृत्ती का गुलाम होणारी वृत्ती आहे, त्याचा हा विषय आहे. भाव कोण ग्रहण करतो? मनुष्य नाही, भ्रमर ग्रहण करतो. म्हणून ज्ञानोबांचे जे अभंग आहेत, ऋणू झुणू ऋणू झुणे भ्रमरा, ते वृत्तीवर अभंग आहेत की त्या मनाला भ्रमर करतात. आणि जिथं भाव सुगंध आहेत, मकरंद आहे, तिथपर्यंत त्याला नेतात, बाकीच्याला नेत नाही. म्हणून हा विषय वृत्तीचा आहे. बरं तुम्ही चूक करता, गप तरी बसा ना, कमवू द्या, कुणाला कमवायचं असेल माऊलीच्या नावाने. आणि यायच्या पुढं सांगतो तुम्हाला, जर तुमचं नाव कमवणारं नसेल ना, मार्केटमध्ये टिकत नाही ते. हा मार्केटिंगचा विषय नाही लक्षात येत. ज्या महात्म्याचं नाव घेतल्यानंतर समाजामध्ये उत्साह निर्माण होत नाही, अशांचं नावच कोणी घेत नाही. ही वृत्ती वेगळी आहे. आणि हे जे मी तुम्हाला बोलतोय पर्सनल लाईफ आहे. म्हणून पहिला टप्पा, जे आतून मोकळे आहेत पण बाहेरून श्रीमंत आहेत, ते संसार, गाड्या बंगल्या सगळं विमान वगैरे दिसतं त्यांचं, आतून पोकळ आहेत. परमार्थातला पहिला लाईफस्टाईलचा शब्द आहे, मन भाव शुद्धी भरले. मन शुद्ध भावाने भरलेले, मन भाव शुद्धी भरले, अंग शरीर क्रिया अलंकारिले. काय ज्ञानोबांच्या ओव्यावर जीव द्यावा, तो शब्द सांगतोय तुम्हाला मी. 2 स्टाईल येतात लाईफस्टाईल. मनभाव आतून भरलेला आहे भक्तीने, बाहेरून चांगल्या कर्माने सजलेला आहे. अंग क्रिया अलंकारिले, ऐसे सबाह्य जी आले. शब्द आहे का? सबाह्य, आतून पण जगला आणि बाहेरून पण जगला. साजिरे जे का ब्रह्मानंदाने गोमटी. साजिरे जे का शब्द कसा आहे? सजलेलं जीवन. विठ्ठल विठ्ठल. खाजगी जीवन आहे, आतून भरलेला आहे आणि बाहेरून कर्माने सजलेला आहे. म्हणजे तुला वाटतं ज्ञान प्राप्तीसाठी युद्ध करावं लागतं, कष्ट करावं लागतं, हे साधारणच माहिती. असं उचलली बाबी कैलास केल्या कोण बाहेर पाहतात, क्रिया अलंकार लागले. हे खरं चुकीचं आहे असं वाटलं पाहिजे. ते जीवन आहे. आणि आतून पोकळ पण असलं पाहिजे. मन भावशुद्धी, मन भावशुद्धीने भरण्यासाठी भावाची गाठी सोडायला लागते. भरणार कुठून? सगळे उपाशीच आहेत संसारामध्ये. का? राणिया दुखिया दुखी कुणाकडून मागणार तुम्ही? म्हणून ज्ञानेश्वरीच्या चरणावर या आणि मग तिच्याकडे पहा. माझा फार आवडता सब्जेक्ट आहे बरं का हा, जो इथून पुढं सांगणार आहे. माऊलीकडे जर जायचं असलं ना, मुलगा होऊन जा, मांडीवर घेऊन स्तनपान करेल. विद्वान म्हणून जर गेला ना तर चेहरा दाखवणार नाहीत. आणि कुलीन बाई आहे ना, आपला चेहरा दाखवत नसते. ज्ञानेश्वरी माऊलीच्या पोटी जन्माला आलेली कुलीन आहे, योग्याची आहे. जर तिचं दूध पाहिजे असेल, तिचा भाव पाहिजे असेल ना, मुलगा म्हणून जा, मांडीवर घेईल. विद्वान म्हणून गेले ना, चेहरा दाखवणार नाहीत. म्हणून काही काही विद्वानाचे अर्थ मी पाहिले. ज्ञानेश्वरी एका बाजूला आणि यांचे अर्थ एका बाजूला. अर्थाचे अनर्थ करून घाली. विठ्ठला विठ्ठला. पहिला टप्पा. दुसरा टप्पा पहा. भाव अक्षराच्या भाव सजवतं, आतली अतृप्तता. शब्द आहे का? आतली अतृप्तता भाव भरून काढतं.
मन भावशुद्धी भरले. आतली भाव भाव मिळाला पाहिजे ना, भाव समजला पाहिजे. ध्यानस्थ कोण होतं? जो आतून भरलेला आहे. चिंताग्रस्ताला बसवा बरं. चिंताग्रस्ताला 2 टेन्शन येतात. एक तर बसवलं याचं टेन्शन आणि कशावर विचार करायचा दुसरं टेन्शन. मन भाव परमार्थाचा अर्थ सांगितलं. साज लाईफस्टाईल आहे हे, जगायचं आहे ना, मन भावशुद्धी भरले. माऊली ज्ञानेश्वरीचा भाव हृदय भरलं पाहिजे. मन भावशुद्धी आणि अंग क्रिया अलंकारिले असं बोटने दाखवलं पाहिजे चुकीचं वागतो म्हणून. ही क्रिया चुकीची आहेत, ही पद्धत चुकीची आहे असं नाव नाही ठेवलं पाहिजे. नाही म्हणजे महाराज अशा माणसं भेटत नाहीत आणि भेटले तर त्याची इच्छा. तुमचं नशीब पण पाहिजे ना श्रीमंत माणूस भेटायला. पारमार्थिक संत भेटण्याकरता तुमचा तरी अधिकार पाहिजे, कळला पाहिजे ना तो. काय कधी कधी असं वाटतं की हा संत आहे, संत नाही पण वाटतं. लक्षात, संत आहे पण वाटतं नसलेल्यांना, असले नाही पण वाटतं. तो तुमचा विषय आहे. पण तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल तर मन भावशुद्धी भरले आणि तो भाव ज्ञानेश्वरीमध्ये. आता ज्ञानेश्वरीचा भाव आला पाहिजे. पुन्हा अजून थोडंसं विश्लेषण करून सांगतो, लक्षात येईल. जरी भ्रमर मकरंद घेत असला तरी त्याला फूल सुद्धा मकरंद असणारं भेटलं पाहिजे. केवळ भुंगा होऊन चालत नाहीत. तुम्ही साधक आहात, योग्य ग्रंथ सापडला पाहिजेत. नाही तर काय काही ते तुका म्हणे करा घाटापटा, तार्किकाचा टाका संग पांडुरंग. तुम्हाला या अभंगाची कल्पना नाही महाराज. साधे माणसं आहेत तुम्ही माझ्या पुढे बसलेले. हा अभंग जे शास्त्री झालेली लोक आहेत, जे भजन न करणारे आहेत, संतांची सेवा न करणारे आहेत, त्यांच्या कानाखाली तुकोबरायांनी मारली. तार्किकाचा टाका. तुम्ही तार्किक थोडेच आहेत. कीर्तनाला आलेले अजिबात तार्किक नाहीत, गॅरंटी. ज्यांना कीर्तनावर शंका येते त्यांचा संग टाका. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. एक असं आळंदीमध्ये मुलगा होता आमच्या काळाला. शिकता शिकता खूप चांगला शिकला. काय कशी संगत भेटली, बदललं ते. पॅन्ट फिंट घालून नोकरी करायला लागले. त्याचं एकच काम, राहायला आळंदीला. हे जुने लोक फार खराब बरं का. साधकाला नीट जगू देत नाहीत ते. काय डोक्यात घालतील, काय काय करणार 4 वर्ष सोडून. मग तुला काय घेणं पडले. मग त्यांनी एकच काम करायचं. जो चांगला साधक असेल त्याला जाऊन चिटकायचं. कशाला शिकतो, मी पण शिकलोय. काही नाही परमार्थामध्ये. काय म्हणतो तो, काही नाही परमार्थामध्ये. म्हणलं मग सटलं. ते आम्हाला सापडले गिरायक. इतक्या दिवस कीर्तन करून काय मिळालं. तो काय म्हणतोय, काय मिळालं म्हणजे मिळवण्यासाठी परमार्थ नाहीच आहेत. पण भावशुद्धी. मी स्वतः रिकामा आहे आतून, त्याला भरण्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये आलो आहेत. भीक मागण्यासाठी नाही, काही प्राप्तीसाठी नाही. नाही तर पहिल्यांदाच चुकाल तुम्ही. मग त्याला वाटलं की शास्त्राची आशा हातात येते, उलट बोला. शेवटी संसार मिथ्या आहे. म्हणलं मग तू का करतो, मला का सांगतो तो मिथ्या आहे म्हणून. माझा शब्द आहे का, वाईट माणसाची संगत भेटायला नाही पाहिजे. तुकोबाराचे कितीतरी अभंग आहेत. जाईल भंगोनी आपुला विश्वास. हे लोक आपल्या विश्वासाला तडा देतात. संगत सुद्धा नाही पाहिजे त्याची. काय होणार आहे आमके, काहीच होणार नाही. त्याच्याही पुढे जाऊ शकतो. या जगात कुणीच काही करत नाही. म्हणून कोणी जे आपल्याला सांगा, आपल्याला जर तृप्त व्हायचं असेल, आपुली आपण करा. तुमच्यासाठी परमार्थ, इतरांसाठी नाही. आणि जर एकदा तो भरला ना अंतःकरणामध्ये, जग तुम्हाला झोंबू द्यावं काही होत नाही. काळा असो नाही तर कोणी असो. हे तुकोबारायांचे चरित्र. मी एक नाही, मला चमत्कार म्हणून विचारला, चमत्कार काय आहेत, आम्ही मानत नाहीत. कुणी सांगितलं मानायला. नाही तुकोबाराय वैकुंठाला गेले नाही किंवा काय असं ती शंका त्याची. म्हणजे येडपट माणूस असतो. गुगलच्या काळामध्ये तो जन्माला आला. सगळ्या सुविधा रस्ते तुला गुगल सांगतं. तुकोबारायांच्या गाथ्याचा अर्थ सांगतं का, बोला ना. गाथ्याचा अर्थ सांगतं का गुगल. अरे 400 वर्षापूर्वी कुठेही न शिकलेले तुकोबारायांच्या शब्दाचा अर्थ कळत नाही. किमान मी मूर्ख आहे हे तरी मान्य कर ना. ज्ञानेश्वरी लांबचा विषय, ते 700 वर्षापूर्वीचा आहे. किमान तुकोबाराच्या अभंगाचे अर्थ कळत नाही. हे आपली मूर्खता सुद्धा या मूर्खांना कळत नाही. सगळा अर्थ त्यांनी शिकावा आणि मग खंडन करावं. आपण पाठ फुटतो त्यांची.
ज्ञानेश्वरी नंतरचं, ज्ञानेश्वरीचं अक्षर कळत नाही हो. या अभंग पहा कसं आहे, भाव शब्दांच्या गाठी नाही आहे, भाव अक्षराची, शब्दात शब्द लय मोठा आहे, वाक्य त्याच्यापेक्षा मोठे आहेत, ओवीचं चरण त्याच्यापेक्षा दुप्पट मोठे आहेत. जनाबाई, म्हणून जनाबाईचं वर्णन केलं मी, अक्षराचे गाठी भाव आहे. विठ्ठला विठ्ठला. कदाचित गाठ जरी सोडता नाही आली, शब्द आहे का, गाठ जरी सोडता नाही आली, त्या शब्दाला आपल्या मनाचा स्पर्श झाला ना, ब्रह्मानंदे गोमट. काय शब्द आहे बा, ब्रह्मा, अक्षर ब्रह्मानंदाने सजलेली आहेत. नाही मिळालं तुम्हाला आतला भाव, किमान त्या शब्दांना स्पर्श झाल्यामुळे तुमचं जीवन बदलून जाईल. ज्ञानेश्वरीमध्ये 2 शब्द आलेले आहेत बरं का. काही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारी लोक आहेत आणि काही ज्ञानेश्वरी ऐकणारी लोक आहेत. बरोबर आहे, जागेत ना सगळे. ज्ञानेश्वरी ऐकणारी लोक आहेत, आता सगळे कीर्तनकार आहेत, आणि ज्ञानेश्वरी अभ्यास करणारी लोक आहेत. कोण श्रेष्ठ आहे याच्यामध्ये? ज्ञानेश्वरी ऐकणारी लोक आहेत, ज्ञानेश्वरी अभ्यास करणारी लोक आहेत. कोण श्रेष्ठ त्याच्यामध्ये? अभ्यास करणारी. हाच तर तुमचा अभ्यास कमी पडतो. अभ्यास करणाऱ्याला काहीच मिळत नाही ज्ञानेश्वरीमध्ये, फक्त तो ज्ञानेश्वरीचं वर्णन करतो. जो ज्ञानेश्वरी ऐकतो त्याला समाधी लागते. विठ्ठला विठ्ठला. ही ज्ञानेश्वरीचे श्रवण हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये, आणि वाखाणी एक शब्द आहेत. जो श्रवण करतो, आपल्या मनाचं काही सांगत नाही, तो श्रवण करतो. आता याच्यामध्ये एक उलटा शब्द सांगतो तुम्हाला. जे लहान मुलं आहेत 2-3 वर्षाचं, त्याला काही कळत नाही, हे सगळ्याला माहिती आहे, बरोबर आहे. 2-3 वर्षाचं जे मूल आहेत, आपण किती मूर्ख आहेत याच्यासाठी सांगतोय बरं का. 2-3 वर्षाचं जे मूल आहे त्याला काही कळत नाही, पण त्याला जे कळतं ते तुम्हाला कळत नाहीत. 2-3 वर्षाच्या मुलाला संसारातलं कुठलंच ज्ञान नाही, पण ते आईच्याच मांडीवर बसतं, एवढं ज्ञान आहे ना त्याला. दुसरी कितीही सुंदर बाई आली, श्रीमंत माणूस आला, विद्वान माणूस आला, तर ते आईला जाऊन बिलगतं. एवढं कळलं तरी ज्ञानेश्वरीचा उद्धार होईल हो तुमचा. दुसऱ्या धर्मातला, दुसऱ्या क्षेत्रातल्या, दुसऱ्या पुस्तकातला माणूस आला ना, ज्ञानेश्वरीला आलिंगन द्या, कल्याण करेल ती. ऐकूच नका. हे ज्ञानोबराय शिकवतात, श्रवण. आणि त्या मुलाने लगेच आईला तेवढंच पाहिजे, ज्ञानेश्वरीला काहीच नकोय. तुकोबारायांनी काय केलं आयुष्यामध्ये? सजवे बाळाचं वर्णन करत म्हटलेले तुकोबारायांनी, शृंगारीले बाळ कुणी सजवलं त्यांना? उदार आणि कृपाळ माऊली आहेत. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारीले बाळ. तुकोबाराय स्वतःला काय म्हणून घेत आहेत? एवढ्या आजच्या कीर्तनात एवढं लक्षात ठेवा. शृंगारीले बाळ, छाती काढून चालू नका ज्ञानेश्वरी पुढं. शृंगारीले बाळ कौतुके सहज सहज. आणि ज्ञानेश्वरी कळो न कळो, सगळीच ज्ञानेश्वरी एका माणसाला कळूच शकत नाही. योगाचे विषय आहेत, राजकारणाचे विषय आहेत, सत्तेचे विषय आहेत, 1000 विषय आहेत ज्ञानेश्वरीमध्ये ना. आपला एकच विषय पाठ आहे, त्याच्याच वय आपण शोध, हरकत नाही, धरून राहा. ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसा. दुसरे विषय आले की माऊलीला मिठी मारा, कल्याण होईल तुमचं. ऐकू नका. जे लहान मूल करतं, इतरांना मानच देत नाही. पुन्हा सांगतो, इतरांना मानच देत नाही, फक्त आईला मान देतं, तेच पोरग पोट भरलेलं असतं, त्यालाच पाना मिळतो. विठ्ठला विठ्ठला. हे आपल्या जीवनामध्ये पाहिजे. आणि ती ज्ञानी. आणि पुढचा टप्पा, जे श्रीमंताचं पोरग आहे आणि जे आईला धरून राहते, काय वस्तू नाही त्याच्याकडे, काय नाही त्याच्याकडे, मला सांगा ना. त्याला कुठला ब्रँड पाहिजे गरज नाही, त्याला किती भाव झाला आहे त्याची पाहिजे गरज नाही. आईनी वडिलांनी कमवलेलं असतं ते मुलासाठी असतं. ज्ञानोबाईंनी जे कमवलेलं आहे ज्ञानेश्वरीतलं ज्ञान, ते बाळासाठी आहे, तुमच्या आमच्यासाठी आहेत. फक्त आपण आईला सोडून लांब जातो, तरी ते कैसीनी जिये ऐके कृष्ण. ज्ञानोबाईंचे खूप गोड शब्द आहेत. आईला सोडून जाणाऱ्या पोरांना, आई रडत असेल पोरग गेलं म्हणून, पण पोराला वाचवणारं कोण नाही. ज्ञानेश्वरी सोडून जर तुम्ही गेलात, ज्ञान नाही मिळणार तुम्हाला, महत्त्व सांगणारे मिळतील.
जर ज्ञानेश्वरीकडे आला, ब्रह्मज्ञानाने गोमटी. विठाला विठाला. आता हे विस्तारपूर्वक या अभंगाची भूमिका आहे. हे फार खूप खोलमध्ये जात नाही मी त्याला. असं ठरवलंय 2-3 वर्ष या अभंगावर जास्तीत जास्त कीर्तन करू, म्हणजे किमान आमचे जे महाराज लोक आहेत त्यांना ज्ञानेश्वरी जास्त समजेल, कशा पद्धतीने आहे, काय आहेत. आणि पुढचा टप्पा पहा कसा, ते शब्द म्हणजे अक्षर जे आहेत, ब्रह्मज्ञानाने गोबटी. आणि आत्ता त्याच्यामुळं सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये, जनाबाई सांगते ते हे माय ज्ञानेश्वरी. म्हणजे पहिलं चरण हे आईचं वर्णन आहे. माय कशी आहे, ज्ञानवरायचं वर्णन नाही बरं का, पुन्हा डोक्यात येईल काहीतरी. आई कशी आहे, जी भाव अक्षराच्या गाठीत आहे, ब्रह्मज्ञानाने गोमटी आहे, ते ही जे आपल्या घरामध्ये आहे ती, ते हे माय, ज्याची आपण रोज पूजा करतो पण वाचत नाही, जिच्या सानिध्यामध्ये आहे पण भाव मिळालेला नाही, जिच्या अर्थाकडे लक्ष आहे पण तृप्तीकडे लक्ष नाही, ते हे माय ज्ञानेश्वरी. कोणासाठी? संत जना माहेश्वरी. म्हणजे आपली माय आहेत आणि संत जनाला महान ईश्वरी आहेत, संतांचं शेवटचं लक्ष. मग ज्ञानवरायांनी पहिल्या अध्यायामध्ये ह्या ओव्या सांगितलेल्या आहेत बरं का. सनकादिक सेविजे आदरेसी, माहेश्वरी शब्दाचा अर्थ येतो. जे योगी आहेत ते इथे रममान होतात, जे भक्त आहेत इथे प्राशन करतात, सनकादिक आहेत आदराने सेवन करतात, ते हे माय ज्ञानेश्वरी. आता फार महत्वाचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरी कळत नाही. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्यच ती कळत नाही. जर ती कळाली ना तर पेपरमध्ये आणि ज्ञानेश्वरीत फरक पडणार नाही. जे जे माणसाला कळालं त्याचा माणसाने कचरा केला. कळते तुम्हाला? वर्तमानपत्र कळालं, काय झालं त्याचं दुसऱ्या दिवशी भेळ. मी जरा सभ्यतेने बोलतोय. गाथा कळत नाही हे वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणजे नित्य नूतन आहे. ज्ञानेश्वरी कळाली पाहिजेत, निवृत्तीने दिधले. शब्द बा देणारा कोण आहे? ज्ञानेश्वरी. मग आम्ही गुरु करत आहे. काही बरेच लोक आहेत बरं का, ज्ञानेश्वरी आम्ही वाचतो महाराज, एकाने तर मला शायनी मारली, तुमच्यापेक्षा मला शब्द फेक जास्त ते. मला सांग करलं बाबा, उठलं की सुटलं माझ्याबरोबर का कॉम्पिटिशन करताय? आम्ही भरलेली माणसं आहेत, तुम्ही भारलेली माणसं आहेत विषयानं. विठाला का कॉम्पिटिशन? तुझं क्षेत्र वेगळं आहे, पारमार्थिक क्षेत्र वेगळं. कुठलाही संत संसारिकाची बरोबरी करत नाही आणि कुठल्याही संसारिकाने संतांच्या मध्यस्थीमध्ये येऊ नये. 2 क्षेत्र भिन्न आहेत. तुम्ही तुमच्या क्षेत्रातले मोठे, तुमचा देव पैसा आहे. संसारातला देव पैसा, पैशासाठीच सगळं आहे. आणि परमार्थात जेवढ्यांनी माळा घातलेल्या आहेत त्यांना एकच आहे भाव. त्यांच्यासाठी सगळे अभंग डोळ्यापुढं आणा. टाकी रे संदेह, परमार्थामध्ये संशय घ्यायचा. ज्ञानेश्वरीमध्ये बोलतोय विशेष करून. भाव धरी रे, धर शब्द क्रिया आहे त्याच्यामध्ये. धरी शब्द असा नाही की भाव धरता येत नाही. कुणी येऊन एक शब्द सांगून जातं, काय खरं त्या महाराजाचं, बदलला महाराज. कोणी येऊन मूर्खाचं वर्णन केलं, अरे ते लय मोठे, ते बोलत नाही म्हणून. काय, माझा एक मित्र होता बरं कीर्तनकार, खरंच त्याला काही येत नव्हतं. आता ते आम्ही अशी माणसं आहेत, नाही त्याला पण मोठे करतो. मग तो काही बोलत नाही, प्रवचन करत नाही. 2-3 दिवस माझ्या बरोबर होता. लोकांनी म्हणलं महाराज हे काही बोलत नाही. माझ्यापेक्षा विद्वान आहेत ते. हा, तुम्हाला कळत नाही म्हणून ते बोलत नाही. आमच्यासारख्या आमच्या बरोबर बोलतात ते. हा ठीक आहे ठीक आहे, आमच्यापेक्षा जास्त हार त्यांच्या गळ्यात. वर्णन वर्णन. म्हणून याला भाळू नका, ही प्रॅक्टिस आहे बोलण्यातलं. याच्या पुढे जाऊन वक्तृत्व कला आहे. पण जर ज्ञानेश्वरी तुमच्या सानिध्यामध्ये आहे तर ती माय आहे, तर ती तुम्हाला सजवेल. पुन्हा एकदा, ज्ञानेश्वरी आहे, तिला माय मांडली तर तुम्हाला सजवेल ती.
जर तिला माय नाही मांडली, ग्रंथ मांडला, मग त्याच्यावर PhD होतात. आळंदीमध्ये सुद्धा चर्चा असते, माऊलीने कुणाचं अनुकरण केलं. मला बरेच लोक भेटतात, आम्हाला द्वैतवाद दिसतो, आम्हाला शिवाचार्य दिसतं, आम्हाला काश्मीरी शैव दिसतात. मला आता का माझीच खोड का काढतात हेच मला कळत नाही. विद्वान लोक मी काहीतरी बोलेल असं वाटतं, सगळे येऊन बोलतात मला. म्हटलं आता तुम्हाला जे वाटतं ते, मला काहीच वाटत नाही. म्हणणं द्वैत आतो काही वाटत नाही. म्हटलं जे ज्ञानी आई आहे ती आई आहे, ती कशी आहेत हे मुलाचं कर्तव्य नाही, ती आपली आहेत हा भाव आहे. ज्ञानेश्वरी द्वैत असेल अद्वैत वरचा विषय येतो, तो परिबळ गेलेला माणूस आहेस, भावहीन माणूस आहेस तू, तुला काय चर्चा करू. बघ कशा करता तुलना करायची ज्ञानोबरांची. पुन्हा सांगितलेला विषय पुन्हा, ज्ञानोबराय विष्णू आणि भगवान शंकराशी स्पर्धा करतात. कशाला माणसाच्या ग्रंथाबरोबर ज्ञानेश्वरीची तुलना करतात. अनुभवामृत वाचा, तुम्हाला कळेल. शिवे की श्री वल्लभे बोलिले येण्याची लोभे, मानू तेही लाभे न बोलताही. फक्त ज्ञानोबराय म्हणतात बघा, सगळ्या वारकऱ्यांसाठी सांगतोय मी, ज्ञानोबराय काय म्हणतात कळलं पाहिजे आपल्याला. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या अगोदर भगवान शंकर आणि भगवान विष्णू आले, त्यांनी सांगितलं, पण जर त्यांनी सांगितलं नसतं तर मी सांगितलं असतेला म्हणतात माऊली. त्याचे आपण आहोत, त्याचे आपण आहोत, ती माय ज्ञानेश्वरी आहेत. कशाला कोणाकडे भीक मागता. हे चांगलं ते चांगलं करू नका. हा मला ती देत नाही, मग जरा झटा. पोराला फार सोपी गोष्ट आहे बरं का. आई ऐकत नसेल तर काय केलं पाहिजे पोरांनी, बोला ना. नाही माहिती, आई ऐकत नसेल, आईचं लक्ष आपल्याकडे नसेल तर काय करायला पाहिजे पोरांनी, रडलं पाहिजे. नाही तर अहो किती कामात असू द्या, किती इमर्जन्सी असू द्या, पोरग एकदा बोंबललं ना, आहे तशी ती धावत येते. बोंबललं व्यवस्थित पाहिजे, आणि पदार्थासाठी बोंबललं नाही पाहिजे, आईसाठी रडलं पाहिजे, भीक मागण्यासाठी नाही. पुन्हा आहे ना, माऊली त्याच वेळेस धावून येईल, माऊलीसाठी रडा, संसारिक पदार्थासाठी माऊली पुढे रडू नका. विठोबा